ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते। त्यासोबत आता केंद्र सरकार नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देखील आता खुशखबरच आली आहे। कारण की केंद्राचा 22वा आणि नमो शेतकरी योजनाचा राज्याचा 8वा हप्ता म्हणजे की टोटल असे 6,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आता सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा नक्की जाणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा केला जात आहे। सुमारे 92 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये आज 6,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो बघा, आज खरोखर तुमची लॉटरी लागली आहे असंच म्हणावं लागेल। कारण की राज्य आणि केंद्र सरकारने एकूण 7,200 कोटीचा निधी आज बँकांना उपलब्ध करून दिला आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून प्रत्येकी 3,000 रुपये बघा एका हप्त्याचे म्हणजे की टोटल असे 6,000 रुपये येत्या 5 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे। तुमच्या मोबाईलचा मेसेज देखील वाजणार आहे। कारण की बघा सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाची तारीख आणि या ठिकाणी मुहूर्त आज लागला आहे। म्हणजे की टोटल 6,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, परंतु सरकारने सांगितलं आहे हे पैसे सर्व शेतकऱ्याला भेटणार नाही। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे फक्त निवडक आणि पात्र शेतकऱ्यालाच हा निधी मिळणार आहे। बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही घोषणा आज केली आहे। सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या सध्या फिरत आहे, ज्या आता थांबल्या देखील आहे। आज सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी देखील जमा करण्यामध्ये येत आहे। पात्र जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यामध्ये केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 18 जिल्ह्याची निवड सरकारने केली आहे। आज 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित होणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे नावे या 18 जिल्ह्यामध्ये आले त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता व PM किसान योजनेचा हप्ता असे टोटल 6,000 रुपयांचा निधी आज जमा केला जात आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे। यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, नाहीतर तुमचं खूप मोठं नुकसान देखील होऊ शकतं। कारण सरकारच्या माध्यमातून आता मुहूर्त लागला आहे। भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांनी प्रतीक्षा केली होती निधी कधी मिळणार, तर आज सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आहे आणि नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी आज खूप मोठा आधार मिळत आहे। बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा निधी जमा केला जाणार आहे। लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर यांसारख्या जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत कठीण आहे। अशा वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणे खूप महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांसाठी हे सरकारकडून मिळालेले एक आर्थिक मोठं गिफ्ट आता सरकारकडून वितरित होत आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा केला जात आहे। परंतु बघा शेतकरी बांधवांनो, जवळपास 30% शेतकरी आज अपात्र ठरविण्यामध्ये आले आहे। सरकारने सांगितलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार नाही। सरकारने सांगितलं पात्र आणि निवडक शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये निधी जमा होणार। त्यासोबत सरकारने एक काम शेतकऱ्याला करायचं सांगितलं आहे, ते जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला अडचण येईल। त्यामुळे ते कोणतं काम आहे हे देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणार आहोत। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने अटी घातलेली आहे, त्या अटींचे पालन शेतकऱ्याला करावे लागेल। एकाच कुटुंबामध्ये अनेक शेतकरी सध्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे। सरकारने सांगितलं आहे रेशन कार्ड एक आहे तर तुमच्या घरामध्ये किमान एकच व्यक्ती नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असावा।
बघा आता सरकारने सांगितलं आहे, जर नवरा आणि बायको पती पत्नी असे दोन व्यक्ती जर सोबतच या ठिकाणी लाभ उचलीत असतील तर असं चालणार नाही. आता सरकारने कडक अटी आणि निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे आज जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार तो फक्त मेन माणसाच्या म्हणजे की शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. आता बघा ज्या शेतकऱ्यांनी चुकीची माहिती देऊन फार्मर आय डी कार्ड काढले होते त्यांना आज लाभ मिळणार नाही. सरकारने सांगितलं आहे जे शेतकरी आहे ज्यांनी अधिकृतरित्या फार्मर आय डी कार्ड काढलं आहे, ज्यांनी कोणत्याही चुकीच्या प्रकारे कागदपत्रे गोळा करून फॉर्म भरलेला नाही, बघा आता या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे ज्याने कोणतीही चूक केली नाही अशांना लाभ मिळणार. परंतु ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याबद्दल विचार केला आणि फॉर्म सबमिट केला अशांमध्ये आता सरकारच्या माध्यमातून बघा एक टीम लावण्यामध्ये आली होती आणि या ठिकाणी आता अर्जाची छाननी झाली होती. त्यामुळे आता जवळपास भरपूर शेतकरी अपात्र झाले आहे. आता शेतकरी बांधवांनो यादी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की बघा अगदी 5 तासाच्या आतमध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खुशखबर आल्यासारखा झाला आहे. आता बघा महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये अकोला जिल्ह्यासह अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यानंतर बघा अकोला झाल्याच्या नंतर अकोट आणि भातुकली कारंजा या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण सुरू राहणार. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमचा मोबाईलचा मेसेज वाजू शकतो आणि तुमच्या खात्यामध्ये निधी जमा देखील होऊ शकतो. आता सरकारच्याच माध्यमातून डायरेक्ट निर्णय घेण्यामध्ये आला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, ज्या जिल्ह्यामध्ये निधी आज जमा केला जात आहे त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूर बघा या ठिकाणी उमरगा, लोहारा आणि पगा, कळंब या तालुक्यांसाठी आज आनंदाची बातमी सरकारने दिली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमधील कन्नड, सिल्लोड, पगा, कळमनुरी आणि सेनगाव या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे वर्ग करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबरच आल्यासारखं झालं आहे. बघा शेतकरी बांधवांनो जर तुम्ही EKYC पूर्ण केली नसेल तर बघा तुम्हाला अडचण येणार. सरकारने जी महत्त्वाची कामे तुम्हाला करून घ्यायची सांगितली आहे त्यामध्ये महत्त्वाचं एक काम म्हणजे तुमची KYC असावी. कारण की बघा KYC नसेल तर सरकारने कितीही निधी वितरित करू द्या तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे EKYC नक्कीच करून घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या पुढील जिल्हा आहे कोल्हापूर आणि सोलापूर आणि त्यानंतर बघा सोलापूरमधीलच करवीर, कागल, राधानगरी आणि पंढरपूर या भागामधील शेतकऱ्याला आज मोठा निधी मिळणार आहे. त्यानंतर बघा उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील 40 गाव, पाचोरा आणि साक्री या तालुक्यांमध्ये आज वितरण सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये संध्याकाळपर्यंत 6,000 रुपये जमा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला संध्याकाळी जरी पैसे आले नाही तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही निधी तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो. आता सरकारच्याच माध्यमातून निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे. आता जिल्ह्यांच्या यादीमध्ये पाहून घ्या नांदेड आणि परभणी जिल्ह्यांसाठी देखील आज निधीचा मार्ग मोकळा करण्यामध्ये आला आहे. नांदेडमधील कंधार, किनवट आणि मुखेड या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्राधान्याने आज लाभ मिळणार आहे. आता बघा परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड आणि सेलू या भागामधील शेतकऱ्यांनी आपली KYC करून घ्या. कारण की बघा अर्जाच्या छाननीमध्ये असं स्पष्टपणे दिसून आलं या भागामधल्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नाही. तर मग या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे KYC करून घ्या. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा. बघा बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा आणि माजलगाव या तालुक्यांच्या याद्या बँकांना मिळाल्या आहेत. तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यामधील खामगाव, चिखली, शेगाव आणि तळोदा या भागातील पात्र बांधवांना आज लाभ मिळणार आहे. बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता येत्या 5 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे की जाणून घ्या
यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासह कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि बघा सरकारने सांगितल्यानुसार माणगावचा यात समावेश आहे. तसेच लातूरमधील औसा, निलंगा आणि रेणापूर या तालुक्यामध्ये देखील आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, 18 जिल्ह्याची यादी आज सरकारने सांगितलं आहे. ज्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये आले नाही त्यांनी काळजी करू नका, कारण की बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे दुसरी पण यादी पुढील आठवड्यामध्ये किंवा 4 ते 5 दिवसामध्ये मिळणार आहे. त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्कीच असणार आहे. आता याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जात आहे आणि कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून ज्या काय अफवा सुटल्या होत्या, निधी आज येणार उद्या येणार, परंतु हप्ता शेतकऱ्याला भेटला नव्हता. आता बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे येत्या 5 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आणि बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.